नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 12 मे आपण आलो तो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज हप्त्याचा पहिला दिवस आहे, पण त्यानुसार आज आवक नाही, आवक कमी आहे। 800-900 मध्येच आवक आहे आज। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून नक्की आपल्याला शेअर करायचं आहे शेतकरी मित्रांमध्ये, आणि जास्तीत जास्त लाईक करायचा प्रयत्न करा। लाईक खूप कमी येते। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगितले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला कळणार आहे। इंस्टाग्रामवरती पण अकाउंट आहे, तिथे पण जाऊन फॉलो करा, याच नावाने अकाउंट आहे। आणि फेसबुकला पण आपण अकाउंट उघडलंय, तर तिथे पण जाऊन ठीक आहे। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय, पहिलीच लाईन, पहिलंच नाही बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला दादा? 800 रुपये जायले, 800 रुपीज बघू शकतो तुम्ही। कुठला आहे कांदा? सराट, ठीक आहे। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला? 1007 का 60 ना? 1060 रुपये जायले, 1060। कुठला कांदा? ओजी। आणि बियाणं कोणतं द्यायचं? बियाणं घरगुतीच होतं, घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेला? 1060 1060 रुपीज। कुठला आहे कांदा? कारसूळचा कांदा आहे। बियाणं कोणतं द्यायचं? ठीक आहे। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला दादा? 1007 का 60 1060। तिघांना लाईननी 1060 जायले, 1060। कुठला कांदा? ठीक आहे, मागे तुम्ही बियाणं कोणतं दादा याचं? ठीक आहे। काही साठवलंय का माल? नाही ना? काय भाव गेला? 1125 1125 रुपीज, 1125। कुठला आहे कांदा? मागे तुम्ही बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू, इकडे कोण शेजारी? काय भाव गेलं? 951 951 रुपीज। कुठला आहे कांदा? तीसगाव 951 ना? 991 रुपीज, सॉरी, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? एलोरचं बियाणं आहे, ओके। पुढे बघू, काय भाव गेलं? 1000 रुपये। किती गेलं की? काय भाव गेलो? 981 जायले, 981 रुपीज। कुठला आहे कांदा? सोजाम। बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे। काय कॅरेट मधला नाही, एकच आहे ना? ओके, ठीक आहे। काय भाव गेला? 1080 बघू शकतो मी, 1081 1081 रुपीज। कुठला आहे कांदा? धोनगणवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? आंबरचं बियाणं आहे, कलर आहे, क्वालिटी बघू शकतो मी, आंबरचं बियाणं आहे, ठीक आहे। काय भाव गेलं? 1090 1090 रुपीज बघू शकतो मी, 1090 1090 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, पिंपळगाव धूम। आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? प्रशांतचं बियाणं आहे ना, ठीक आहे। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला दादा? 950 950 रुपीज। कुठला आहे कांदा? सुरगाणा। आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे ना, सुरगाण्याचं कांदा आहे, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेली ट्राली? 55-60 साईज आहे, 1200 रुपये, 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? खडक सुकेने। आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। खडक सुकेण्याचा कांदा आहे, ओके। पुढे बघू, कधी काढला कांदा? 10 दिवस झाले। काय भाव गेला? 252 पिंपळगाव कांदा मार्केट, 252 जायले, 252 रुपीज खादे बघू शकतो, ठीक आहे। कुठले? बेड ना? काय भाव गेला दादा? 758 गोल्टी आहे, 758 758 रुपीज। कुठला कांदा? सुरगाणा, ठीक आहे। पुढे बघू, ही आपलीच आहे का? ही काय भाव गेला दादा? 400 रुपये का? 400 रुपये बारीक गोल्टी, ठीक आहे। हे काय भाव गेला? 400, अच्छा, 400 रुपीज। कुठले तुम्ही? ओके, शिवरा बोराळ। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला?
755 755 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा. आणि कधी काढलाय कांदा? महिना झाला ना. ठीक आहे. पुढे बघू. इकडं कोण आहे या गाडीला? काय भाव गेलं? 800. बघ क्वालिटी 800 रुपये जायला. 800 रुपीज. कुठले? ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? ओके. आणि हे काय भाव गेलं दादा? 1100 रुपये. बघ सर तुम्ही क्वालिटी 1100 रुपये. 1000 रुपीज. 1100 रुपीज. कुठले? माझा पाडा. ठीक आहे. काय भाव गेलो? 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. बघ सर तुम्ही 1000. कुठला आहे कांदा? देवपूर. बियाणं कोणतं होतं याचं? रेड फोरचं बियाणे. ठीक आहे. पुढं बघू. बघ सर क्वालिटी काय भाव गेलं? 800 रुपये. 800 जायले. 800 रुपीज. बघ सर तुम्ही. कुठला आहे कांदा? जोपूरचा कांदा आहे. ठीक आहे. 800 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 850 रुपये. 850 रुपीज. कुठला आहे कांदा? दावतवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? 500 रुपये. बघ शकतो. 500 रुपीज. कुठले? अकराळी. आणि ह्याचं बी कोणतं होतं? बेलाचं बियाणं आहे ना. ठीक आहे. ओके. बघ शकतो क्वालिटी काय भाव गेला? 730. 730 जायले. 730 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. कधी काढलाय कांदा? 1 महिना झाला ना. ठीक आहे. हे काय भाव गेला? 400 रुपये. मग सगळं खादी रिजेक्शन माले. कुठला आहे कांदा? वडनेर बाहेर. ठीक आहे. खादी. काय भाव गेलं? 880. बघ शकतो कांदा 880. 880 रुपीज. कुठला आहे कांदा? रवळगाव. ठीक आहे. काय भाव गेलं? 880 गेलं. 880. 880 रुपीज. 880. कुठला आहे कांदा? रवळगाव. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो गोल्टी. काय भाव गेलो? 650. 650 जायले. 650 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. बघ शकतो तुम्ही गोल्टा माले. वडनेर भैरव. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलो? 900 रुपये. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. बापखेल पिंपळनेर. ओके. बियाणं कोणतं होतं त्याचं? नाही सांगता येणार मला एवढं. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? कोणतं आहे? काय भाव गेलं? 985. 985 रुपीज. 985. कुठला आहे कांदा? मांजरी. बियाणं कोणतं होतं याचं? नाशिक. ठीक आहे. नाशिक गावठी ना. ठीक आहे. काय भाव गेलं? 980 रुपये. बघ शकतो क्वालिटी 980. 980 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. बियाणं कोणतं होतं याचं? ओमकारचं बियाणं. ठीक. पुढे बघू. काय भाव गेलं? कोणतं आहे? हे ना 1000 रुपये. 1000 रुपीज. बघ शकतो क्वालिटी 1000 रुपये. कुठला आहे कांदा? मोठं उमराळ. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 757. 757 रुपीज. कुठला आहे कांदा? 70 आहे ना. 770. 770 रुपीज. पालखेडचा कांदा आहे ना. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पालखेडचा कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 900 रुपये. 900. 900 रुपीज. 900. कुठले? शिरवाडेवाणी. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1260. 1260.
1260 जाईल 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? खेळवंडी. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? अच्छा घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. काही साठवलंय का माल? किती? 20 एक ट्रॅक्टर. ठीक आहे. काय भाव गेलो? 1000 रुपये. बघ शकून क्वालिटी 1000 रुपये 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेना 1000 रुपये. बघू शकता तुम्ही. बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसंगी. हे काय भाव गेलं? 600 रुपये. 600 रुपये. नाही हे किती गेलं? 500 रुपये जाईल. 451 का आपली गोल्टी? ठीक आहे 451 450. आणि हे किती 600 गेलाय का? 600 रुपये. ठीक आहे. आपण कुठले? शिराजगाव. ठीक आहे. पुढं बघू. पुढं बघू. बघू शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 1281 1281 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा जोपूळ. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? काय भाव गेलं? 1199 लगभग 1200 रुपये 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. लोखंडेवाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे ना. ठीक आहे. काय भाव गेलं? 900 900 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठले? सुरगाणा. ठीक आहे. पुढे बघू. हे काय भाव गेलं? 200. बघू शकतो 200 रुपीज. हा दे. पुढे बघू. 850 रुपये 850 रुपीज. 850. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? शिरवाडेवाणी. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1080 1080 रुपीज. कुठला आहे कांदा? दिवाळे. दिवाळ्याचा कांदा आहे. आणि याचं बी कोणतं होतं? ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला दादा? 1000 रुपये 1000 रुपये जाईल 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? जिवळ. जिवाळ्याचा कांदा आहे 1000 रुपये जाईल. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 900 रुपये 900 रुपीज. कुठले दादा? राजापूर. ओके. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला रे? काय भाव गेलं? 980. बघू शकतो क्वालिटी 980 980 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव धूम. ओके. ठीक आहे. पुढं बघू.